मनोज जरांगे आहे कोण, कुठल्या क्रमांतर्गत आरक्षण हवं ते तरी माहिती आहे का? नारायण राणेंचा जरांगेंवर हल्लाबोल. गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे आहे. अभ्यास आहे नाही यापेक्षा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळते. मनोज जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर. पुण्यात नारायण राणेंविरोधात वंचित आक्रमक. प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची नारायण राणेंनी मागणी केली होती, तर नारायण राणेंनी आंबेडकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासू. आंदोलनकर्त्यांचा इशारा. मराठा आंदोलक विरोधक करणार असल्यानं मंत्री छगन भुजबळांनी बदलला पाहणी दौऱ्याचा मार्ग. छगन भुजबळांनी केली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी. मंत्री छगन भुजबळांना लासलगावात आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. भुजबळ गो बॅकच्या हातात पाट्या घेऊन आंदोलकांची घोषणाबाजी. छगन भुजबळांच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावरून मनोज जरांगेंची टीका. छगन भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे 7.5 लागेल जरांगेंचा टोला. छगन भुजबळ दौरा आटपून गेल्यानंतर येवल्याच्या सोमठाणदेश गावात आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं. एक डिसेंबरला मनोज जरांगेंची जालना शहरात जाहीर सभा. सभेची जय्यत तयारी. 9 डिसेंबरला पुण्यातील इंदापुरात मंत्री छगन भुजबळांची जाहीर सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची बैठक संपन्न. दत्ता दळवींची आजची रात्रही कारागृहातच जाणार. दत्ता दळवींच्या जामिनावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी. ओबीसी नेते महादेव जानकरांकडून दिलगिरी व्यक्त. हिंगोलीच्या ओबीसी बांधवांच्या मेळाव्यात वडार समाजाबद्दल काही शब्द वापरलं गेल्याचं काही लोकांना वाटत असल्यानं जानकरांकडून दिलगिरी व्यक्त. शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र सादर केली जात असल्याचा आरोप. या प्रकरणी चौकशी करण्याची शिंदे गटाची मागणी. अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं. धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला. सांगलीत राहून आराराबांना कुणी त्रास दिला हे सर्वांना माहिती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा जयंत पाटलांवर निशाणा. माजी महापौर दत्ता दळवी यांच्या गाडी फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 4 अज्ञात व्यक्तींविरोधात योगेश दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ज्यांनी गाडी फोडली तो खरा मर्द असता तर त्यानं तिथं थांबायला पाहिजे होतं. पळून काय जात आहे? या राज्यात नामर्दांचं सरकार. दत्ता दळवी यांच्या गाडी तोडफोड प्रकरणावरून संजय राऊतांची सरकारवर टीका. संजय राऊत नामर्दांचं सरकार आहे असं म्हणतात. अशी व्यक्ती हे म्हणते ज्यांनी डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या घरावर दगड मारली, धमकीचं पत्र लिहिलं. नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका. गाडी फोडणारी माणसं राऊतांचीच असल्याचाही नितेश राणेंचा आरोप. नवीन वर्षाची सकाळ संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आर्थर रोडमध्ये पाहतील. नितेश राणे यांचं नवभाकीत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात व्यस्त. संजय राऊत यांची शिंदे आणि फडणवीसांवर टीका. कोण नितेश राणे, त्यांची उंची केवढी, बोलतात किती, राणे कुटुंबियांनी कितीतरी पक्ष बदलले. नितेश राणे यांच्याकडून दत्ता दळवी यांची होणारी बदनामी मला मान्य नाही. सुनील राऊत यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल. ईव्हीएमला विरोध करा. प्रकाश आंबेडकर यांचं मिरजेत आवाहन. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर असल्याचीही टीका. सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला. यामुळे नव्या वादाला फुटलं तोड. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची साक्ष. आंबेडकरांची 16 डिसेंबर तर शुक्लांची 13 आणि 14 डिसेंबरला पुण्यात साक्ष. खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स. अर्थविषयक स्थायी समितीच्या बैठकांना महिनाभरापासून गैरहजर राहिल्यानं पाठवलं समन्स. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून 2 दिवसीय शिबिराचं आयोजन. अजित पवार, प्रफुल्ल पटेल शिबिराला मार्गदर्शन करणार. महाडच्या मौजे केबुर्ली इथं 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मान्यता. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीला यश. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून जालना जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी. शेतकऱ्यांनी त्यांची सरसकट कर्जमाफी करा. वडेट्टीवारांची मागणी.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्धा जिल्हा दौऱ्यावर. पीक विमा कंपन्यांवर शेतकरी प्रचंड नाराज. अनिल देशमुखांची माहिती. तर कृषी दिंडीमधून भाव देण्याचं आश्वासन देणारे फडणवीस आणि पाशा पटेल शेतकऱ्यांना विसरले. अनिल देशमुखांची टीका. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड सोयगावमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून नुकसानाची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तात्काळ पंचनामे करण्याचे सत्तारांचे अधिकाऱ्यांना आदेश. राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ. सरकार घोषणा करत नाही पण मदत मिळत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. पीक विमा कंपन्यांना सरकारचं प्रोटेक्शन. गेल्या वर्षीचा पीक विमा दिला नाही तर हातात दगडं घेतल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. तर पीक विमा कंपनींची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचाही वडेट्टीवारांचा हल्लाबोल. पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा रेट कार्ड जारी करणारे हिंगोलीचे शेतकरी मुंबईत. मातोश्रीवर विनायक राऊतांची घेतली भेट. यानंतर मातोश्री बाहेरून हिंगोलीच्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात तुफान पाऊस. 3 दिवसांनंतरही अवकाळी पावसाचा जोर कायम. शेतकरी संकटात. बुलढाणा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस. रब्बी पिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यात दाट धुक्यासह अनेक भागात पाऊस. अवकाळी पावसामुळे तापमानात घट. तापमान 13 अंशांवर. शेगाव, संग्रामपूर, खामगाव, जळगाव, जामोद तालुक्यातही पाऊस. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपेटीनं शेतात पाणी झालं जमा. शेळगाव, गौरी टाकळी, बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान. शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. द्राक्ष बागांना मोठा फटका. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरलं धुरकं. वऱ्हाळा तलाव धुरक्यामध्ये हरवून गेला. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसाचा 11,000 एकरावरील द्राक्ष बागांना फटका. सलग 3ऱ्या वर्षी द्राक्ष बागांना अवकाळीचा दणका. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात दाट धुकं. रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनानं दुधाला 34 रुपये दर ठरवून दिला. जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारनं ठरवून दिलेला दर दिला जात नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा. अहमदनगरच्या मेहकरीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरासाठी आंदोलन. गाईला दुग्धाभिषेक घालून आणि दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध. इंदापूरच्या निमगाव, केतकी इथं भटके विमुक्त आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीचं आंदोलन. मंत्री विखे पाटलांचा नोंदवला निषेध. छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सभा घ्याव्यात असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं होतं. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत संचलन सोहळा. मुलींनी परेडमध्ये भाग घेण्याची पहिलीच वेळ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची एनडीएतील दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती. महिला कॅडेट देशाचं आणि एनडीएचं नाव उज्ज्वल करतील. राष्ट्रपतींचं प्रतिपादन. पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अहमदनगरमध्ये घेतलं शनी शिंगणापुरात शनीचं दर्शन. राष्ट्रपतींची शिंगणापूरला पहिलीच भेट. शिंदे गटाच्या काही नेत्यांचा मनात उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचा आरोप. अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली. मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल. तुपकरांचं गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. जळगावात शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. अवकाळीमुळे शेतकरी संकटात. मात्र सरकार झोपलेलं असल्याचा शरद पवार गटाचा आरोप. तर जयंत पाटील आणि रोहिणी खडसे ट्रॅक्टर चालवून मोर्चात सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी. कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाकडून झाडाझडती. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर विनायक काळे यांची नियुक्ती. यावर्षी जानेवारी महिन्यातच डॉक्टर विनायक काळे यांची बदली शासनानं महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती. नागपूर विमानतळ आणि आरएसएसच्या मुख्यालय परिसरातील ड्रोनबंदीचा आदेश 2 महिन्यांनी वाढवला. सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोनबंदीचे आदेश. बोरिवलीच्या गोराईत मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी पाट्यांना काळं फासलं तर काही दुकानांच्या फलकांची तोडफोड केली.
नाशिकमध्ये दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक. इंग्रजी पाट्यांना काळं फासून मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. भंडाऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक. पोलीस ठाण्यात भाजप अधिकाऱ्यांकडून मुर्दाबादचे नारे, पनवती शब्दप्रयोग केल्याप्रकरणी नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. यवतमाळच्या घाटंजी तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. घाटंजी तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यानं शेतकऱ्यांसह काँग्रेस संतप्त. स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त 3 डिसेंबरला कोल्हापुरात धनगर समाजाच्या वतीनं सभेचं आयोजन. यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबेंची माहिती. अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय पक्षाच्या हितासाठीच. प्रफुल्ल पटेल यांचं विधान. तर आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभेपर्यंत नाही, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. विज्ञानधारा आरोग्य यात्रा नागपुरात दाखल. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करणार. तर आजारासंदर्भात जागरूक करण्याचं यात्रेचं उद्दिष्ट. गोंदियात जिल्हा परिषद आपल्या गावी या अभियानाला आजपासून सुरुवात. जिल्ह्यातील 104 गावांमध्ये पार पडणार उपक्रम. जिल्हा परिषदेच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.